नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं सहर्ष स्वागत करतोय. नाशिक महानगरपालिके भरती या ठिकाणी मागच्या काही महिन्यापूर्वी आली होती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळं परीक्षा घेणं शक्य नव्हतं. आता परीक्षेच्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण या परीक्षेला किती कॉम्पिटिशन असणार आहे, किती स्पर्धा असणार आहे ते देखील या ठिकाणी बघणार आहोत. आणि परीक्षेची तारीख कधी आलेली आहे, कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे याची ऑथेंटिक माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर या महानगरपालिकेच्या जाहिराती संदर्भात जर समजा फॉर्म जर भरलेला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या मुंबई महानगरपालिकेची जाहिरात चालू आहे आणि या संदर्भात शिपाई आणि क्लर्कच्या चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जागा आपल्याला उपलब्ध झालेल्या. आणि आपला गावखेड्यातील विद्यार्थी जो काय स्पर्धा परीक्षेच्या या क्षेत्राकडे सरकारी नोकरीचं स्वप्न पाहू इच्छित आहे, तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी एकदम अल्प दरामध्ये त्याला आर्थिक चणचण भासू नये या उद्देशानं आपण या दोन बॅच लॉन्च केलेल्या आहेत. एक क्लर्कसाठी आहे, एक शिपाईसाठी आहे. तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीमध्ये आपण जर फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच या दोन्ही बॅच आपण जॉईन करा. ज्यांनी क्लर्कचं भरले त्यांच्यासाठी क्लर्कचे आहे, ज्यांनी शिपाई पदासाठी भरले त्यांच्यासाठी शिपाईची देखील बॅच आपण फक्त 99 रुपयाला आपण या ठिकाणी देव केलेली आहे. आणि जी क्लर्कची आहे ती क्लर्कची 499 रुपयाला आपण या ठिकाणी बॅच देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. जर ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिका पदासाठी बघा 300 पदांसाठी तब्बल 19,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा याकरता सुद्धा त्यांनी काही अटी या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी काही वेगवेगळ्या अटी या ठिकाणी दिल्या होत्या. तर त्या अटींसाठी काही विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येत नव्हते, परंतु आता त्यांनी काही मध्यंतरी काळामध्ये अटी शिथिल करून नंतर या ठिकाणी अर्ज दाखल करता येईल अशी व्यवस्था सगळ्यांना केली. बघा अनुभव एक्सपिरियन्स वगैरे होता, काही संस्थांच्या बाबतीत होतं, ते सर्व काढलं आणि 19,000 अर्ज या ठिकाणी 300 पदांकरता आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बघा महानगरपालिकाची जी काही भरती आता होणार आहे ती ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी महत्वाची ही तारीख लक्षात असू द्या. 24 आणि 25 ला या ठिकाणी ही आपल्याला होणार आहे. 24 आणि 25 फेब्रुवारीला ही परीक्षा या ठिकाणी आपल्याला होणार आहे, हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, ही लेखी परीक्षा या ठिकाणी होईल. त्यानंतर बाकीचं काय असेल ते शेड्यूल ही परीक्षा झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं काही काळजी करू नका. जी तारीख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती तारीख लक्षात असू द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, राज्यातील ही परीक्षा जी काय होणार आहे ती 24 आणि 25 फेब्रुवारीला होईल. ती राज्यातील 11 केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यामध्ये सगळ्यांना या ठिकाणी 11 परीक्षा केंद्रावरती ती विभागून विद्यार्थी या ठिकाणी जे काही अर्ज आले ते अर्ज या ठिकाणी तेवढ्या परीक्षार्थींना या 11 परीक्षा केंद्रावरती परीक्षा द्यावी लागणार आहे. तांत्रिक संवर्गातील पदांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत, हे पण लक्षात असू द्या. आणि त्यानंतर या नोकर भरतीसाठी राज्यभरातील 10 ते 11 शहरामधील केंद्रावरती लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी महानगरपालिका व टीसीएस ही परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस ही टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस ही जी कंपनी आहे ही कंपनी आपली लेखी परीक्षा या ठिकाणी घेणार आहे. ही 24 आणि 25 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना 8 दिवसा अगोदर त्यांच्या खात्यामध्ये प्रवेशपत्र या ठिकाणी दाखल होतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. म्हणजे प्रवेशपत्र कधी येणार? 24 तारखेच्या 8 दिवस अगोदर, म्हणजे आपल्याला 16 फेब्रुवारीला तुमच्या खात्यामध्ये प्रवेशपत्र या ठिकाणी दाखल होतील. तुम्ही ते चेक करून घ्यायचे आपलं सेंटर कोणत्या ठिकाणी आलेलं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था या ठिकाणी बघून घ्यायची अगोदरच. त्यासाठीच त्यांनी 8 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र तुमच्या खात्यामध्ये ते तुम्हाला उपलब्ध करून देतात. परीक्षेसाठी उमेदवारांना 8 दिवस अगोदर प्रवेशपत्र ऑनलाईन लॉग इन आयडी वरती उपलब्ध करून दिले जातील. या संदर्भातील माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध तुम्हाला ती होणार आहे. त्यानंतर आता जे काही उपायुक्त आहेत प्रशासन महानगरपालिका नाशिक, ते असं म्हणतात की महानपालिका आयुक्त मनीषा खत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली टीसीएस मार्फत कोण घेणारे परीक्षा? टीसीएस. लक्षात ठेवा, पारदर्शक पद्धतीने नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. लेखी परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेली असून अर्जदारांना परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जातील. कधी? परीक्षेच्या 8 दिवस अगोदर. त्यानंतर बघा
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी रखडलेल्या नोकर भरतीला वेग. राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या तांत्रिक संवर्गातील अभियंत्याच्या 114 जागा आहेत. तुम्हाला माहिती आहे आता जागा किती आलेल्या आहेत काय आहे बघा. संवर्ग अभियंत्याच्या 114, अग्निशमन विभागातील वाहन चालक व फायरमनचे 186 बघा, 186 फायरमन. आणि एकूण अशा 300 पदांच्या भरतीसाठी 19,000 किती 19,400 अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत. तब्बल 65 एका जागेसाठी किती उमेदवार आहेत? 65 उमेदवार एका जागेसाठी. बघा किती, एका जागेसाठी 65 उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 65 उमेदवार या ठिकाणी परीक्षा देतील एका जागेसाठी. 65 मधून फक्त एकच जण या ठिकाणी निवडला जाणार आहे. बघा आता ही अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून या नोकर भरतीसाठी TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तर्फे येत्या 24-25 फेब्रुवारी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. याची माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी या ठिकाणी दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ही जी नाशिक महानगरपालिकेची भरती आहे त्याची तारीख, किती कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी ते पण समजलेलं आहे. परीक्षा तुम्हाला प्रवेश पत्र परीक्षेच्या 8 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहेत. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थी मित्राला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.